KDLTA टेनिस कॉम्प्लेक्स मैदानावर 19वी रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेच्या आजच्या 5व्या दिवशी दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या रिद्धी शिंदे, श्रेया पठारे, देवश्री महाडेश्वर, स्वानिका रॉय, सक्षम भन्साळी, वरद उंद्रे, तामिळनाडूच्या दीपशिखा विनायकमूर्ती, तेलंगणाच्या कीर्तना रंगिनेनी, कर्नाटकच्या चन्नामालिका अर्जुन याले यांनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं। मुलींच्या गटात रिद्धी शिंदेनं तामिळनाडूच्या अव्वल मानांकित दिया रमेशचा 5-3, 4-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली। पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या श्रेया पठारे हिनं कर्नाटकच्या 8व्या मानांकित काशवी सुनीलचा टायब्रेकरमध्ये पराभव करून अनपेक्षित विजय मिळवला। महाराष्ट्राच्या देवश्री महाडेश्वरनं दिल्लीच्या 12व्या मानांकित वैष्णवी सिंगचा 4-0, 4-1 असा, तर तेलंगणाच्या कीर्तना रंगिनेनीनं पश्चिम बंगालच्या 13व्या मानांकित सौम्या चॅटर्जीचा 5-3, 5-4 असा पराभव करून आगेकूच केली। महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयनं कर्नाटकच्या 11व्या मानांकित मेघना जिडीचं आव्हान मोडीत काढलं। तामिळनाडूच्या दीपशिखा विनायकमूर्तीनं 15व्या मानांकित उत्तर प्रदेशच्या मिरया अगरवालचा 3-5, 4-1, 4-0 असा 3 सेटमध्ये पराभव केला। मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीनं 7व्या मानांकित मध्य प्रदेशच्या कनिष्क खतुरियाचा 4-0, 4-1 असा सहज पराभव केला। कर्नाटकच्या चन्नामालिका अर्जुन याले यानं ओडिशाच्या 8व्या मानांकित आदित्य आचार्यला 4-0, 4-2 असं पराभूत केलं। महाराष्ट्राच्या वरद उंद्रे यानं 15व्या मानांकित उत्तर प्रदेशच्या वंशराज जलोटाचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव केला।